100-200 मुला मुलींनी मला अचानकपणे गराडा घातला। मी खाली उतरलो अध्यक्ष महोदय, दैना अवस्था काय आहे या समाजातल्या मुलांची ती त्या दिवशी मी बघितली। एक मुलगी त्या दिवशी आत्महत्या करायला गेली होती, तिला ते घेऊन तशीच्या तसे आले। सरकारनं त्यांची प्रक्रिया, निवड प्रक्रिया पूर्ण केली। काही जणांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट दिली, काही जणांचं मेडिकल झालं, काही जणांना वेटिंग लिस्टवर ठेवलं। मी अचानकपणे सरकारने आपला निर्णय बदलला। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून आणि या औचित्याच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की शेवटी मराठा समाजाला तुम्ही आरक्षण दिलं तर नाहीतच नाही, पण त्यांची ही अशा पद्धतीची दैना अवस्था आपण किमान ह्या परीक्षेपोलीशी संपवावी अशी मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करतो। सुनील प्रभू। अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाच्या औचित्याच्या मुद्द्यावरती मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, आज ऑनलाईन पोर्टल सुरळीत चालू नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे दाखले आणि प्रमाणपत्र मिळण्यासाठी होत असलेली ज्याप्रमाणे यादी आलेली आहे, मुंबईतील बोरवली तहसील कार्यालयातील नागरिकांना ज्याप्रमाणे यादी वैद्यकीय आलेली शैक्षणिक मदतीसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले, बोला। मुंबईतील बोरवली तहसील कार्यालयातील नागरिकांना वैद्यकीय शैक्षणिक मदतीसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिनल जातीचे दाखले, शैक्षणिक कामासाठी लागणारे आदिवासी दाखले, ऑनलाईन पोर्टल्स वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांची दाखले प्रमाणपत्र मिळण्याची प्रचंड गैरसोय होत आहे। सदर ऑनलाईन पोस्टर मेंटेनन्स करता 1/7/2025 पासून 10/7/2025 या कालावधीपर्यंत पोर्टल बंद करून अद्याप सुरळीत चालू झालेलं नाही। त्यामुळे मुद्रित दाखले न मिळाल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत असल्यामुळे अनेक वेळा तक्रार करून देखील शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। ऑनलाईन सुरळीत चालू नसल्यामुळे सेतू कार्यालय मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित असून दिवसाला 10 अर्ज त्या ठिकाणी दाखले देण्यात येतात। यामुळे प्रलंबित अर्जाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे। शासनाने ऑनलाईन पोर्टल सुरळीतपणे चालू करून विद्यार्थ्यांना वेळेवर प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याकरता राज्य शासनाने तातडीने कारवाई करावी अशी मी औचित्याच्या मुद्द्यावर शासनास विनंती करत आहे। शासनाने याची नोंद घ्यावी।